देहूमध्ये संत तुकाराम महाराजांचा त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी बीज सोहळा सोहळ्यामध्ये उपमुख्यमंत्री शिंदेंना संत तुकाराम महाराज पुरस्कार प्रदान। शरद पवार अहिल्यानगर तालुक्यातील चिंचोडी पाटील येथे जोरदार स्वागत। रयत शिक्षण संस्थेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन विद्यार्थ्यांनी केले। शरद पवारांचे फुले टाकून जोरदार स्वागत। छत्रपती शिवरायांना बदनाम करण्याचं षडयंत्र काँग्रेसचा। भाजपाचे मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचा मोठा आरोप। संभाजी महाराजांच्या कार्यालाही महत्त्व दिलं नाही। शिवेंद्रराजे यांच्या वक्तव्यामुळे नवा वाद उफाळण्याची शक्यता। विधान परिषदेसाठी भाजपाकडून 3 उमेदवारांची नावं जाहीर। संजय केनेकर, दादाराव केचे, संदीप जोशींचं नाव जाहीर। भाजपाकडून विधान परिषदेवर 3घांना संधी। उद्योगपती गौतम अदानी काल रात्री मुख्यमंत्र्यांच्या सागर निवासस्थानी। फडणवीसांच्या भेटीसाठी उद्योगपती अदानी सागरवर। दोघांच्या भेटीचं कारण गुलदस्त्यात। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आज रत्नागिरी दौऱ्यावर। सपकाळ यांच्या स्वागतासाठी रत्नागिरी शहरामध्ये जागोजागी लागले मोठमोठे बॅनर। भाजपा आमदार हेमंत रासने यांच्या विरोधामध्ये रवींद्र धंगेकर यांची फ्लेक्सबाजी। शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यानंतरही धंगेकर यांच्याकडून महायुतीला हरताळ। राष्ट्रवादीच्या विधान परिषद उमेदवाराचं नाव आज जाहीर होण्याची शक्यता। दुपारी अजित पवारांच्या उपस्थितीत देवगिरीवर होणार बैठक। विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांचा दौंडमध्ये दौरा। सरकारी योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करावेत, शिंदेंच्या पदाधिकाऱ्यांना सूचना। 20 कोटींच्या निधीतून सुरू होणार चंद्रपूर शहरातील प्रमुख मार्गांचं काम। सिवरेजसाठी खोदलेल्या रस्त्यांची आमदार किशोर जोरगेवार यांनी केली पाहणी। खोक्याच्या घरावर कारवाईची घाई का केली? सुरेश धस आज माहिती घेणार। जिल्हाधिकारी आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांना कारण विचारणार। नगरसेवक बाळासाहेब घोडके यांनी सुरू केलेल्या पाणपोईचं सुरेश धस यांच्या हस्ते उद्घाटन। आष्टी शहरातील मुख्य बाजारपेठेच्या ठिकाणी सुरू करण्यात आली पाणपोई। सुरेश धस यांच्याकडून आष्टी मतदारसंघातील जनतेच्या प्रश्नासाठी आमसभेचं आयोजन। तालुक्यातील जे प्रलंबित प्रश्न आहेत ते प्रश्न मार्गी लावण्यासाठी आणि जनतेला येणाऱ्या अडचणी समजून घेण्यासाठी घेतली आमसभा। उमरखेड आगाराला तात्काळ 5 नवीन बसेस उपलब्ध होणार। माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या मागणीला यश। यामुळे कर्मचारी आणि प्रवासी वर्गात आनंदाचे वातावरण। देहू नगरीत आज संत तुकाराम महाराजांचा बीज सोहळा। मुख्य मंदिर आणि गाभाऱ्याला आकर्षक फुलांची सजावट। तब्बल 6 टन फुलांचा वापर करून करण्यात आली सजावट। साताऱ्यातील संगम माहुली येथे काशी विश्वेश्वर मंदिराच्या परिसरात प्री वेडिंग फोटोशूटला बंदी। चीफ ट्रस्टी श्रीमंत गायत्री देवी पंत प्रतिनिधी यांचा निर्णय। सुनीता विल्यम्स आणि बूच विल्मोर यांच्या सुटकेसाठी नवे अंतराळवीर। 4 नवे अंतराळवीर आंतरराष्ट्रीय अवकाश केंद्रात दाखल। एन मिकलेन, निकोल ताकुया आणि किरिल अंतराळवीर दाखल। देशातील 60 शहरात घर विक्रीत 23% वाढ। मोठ्या शहरांमध्ये सर्वाधिक रिक्त घरे। छोट्या शहरांमध्ये घरांच्या विक्रीसाठी चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं समोर। मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर आज मेगा ब्लॉक। मध्य रेल्वेवर 3:40 ब्लॉक तर हार्बर रेल्वे मार्गावर 4:05 ब्लॉक। पुरंदर विमानतळाचा मार्ग सुकर। उद्योग विभागाकडून औद्योगिक क्षेत्राची अधिसूचना जारी। 7 गावांमधील चतुसीमा निश्चित। मुंबई गोवा महामार्गावरील अवजड वाहतूक आज दुपारनंतर बंद राहणार आहे। पाली खोपोली पुणे मार्गावरील अवजड वाहतूकही बंद ठेवण्यात येणार। मुंबईतील हवेचा निर्देशांक शनिवारी समाधानकारक श्रेणीमध्ये। मुंबईच्या हवेचा निर्देशांक 71 वर पोहोचलाय। गेल्या 2 महिन्यांपासून मुंबईतील हवेच्या गुणवत्तेत सुधारणा। राज्यात सर्वाधिक तापमानाची नोंद चंद्रपूरमध्ये। चंद्रपूरमध्ये तापमानाचा पारा 42 अंशांवर। अकोला, अमरावती, नागपूर, वर्धा तापमान 40 पार। जम्मू काश्मीरमध्ये हिमवृष्टी आणि पाऊस अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली। काही भागात हिमवृष्टी सुरू असल्याचं हवामान खात्याने सांगितलंय।
अमरावती जिल्ह्यातील 56 प्रकल्पांमधील जलसाठा 46%वर. अमरावती जिल्ह्यातील नागरिकांना यावर्षी पाणी टंचाईचा सामना करावा लागणार. पाणी जपून वापरण्याचं प्रशासनाकडून आवाहन. वर्धा नदीवरील 2 जिल्ह्यांना जोडणारा पूल बांधकामाची मागणी. जीवघेणी वाहतूक करत असल्याने मोठा अपघात होण्याची शक्यता. हिंगोलीत लोकशाही मराठीच्या बातमीचा इम्पॅक्ट. हिवरखेडा गावात भीषण पाणी टंचाई. लोकशाही मराठीच्या बातमीनंतर प्रशासनाला जाग. गावात पाण्याच्या टाकीपासून पाईपलाईन टाकण्याचं काम सध्या सुरू. बीडमधील बंकट स्वामी महाराज यांच्या दिंडीचं पैठणकडे प्रस्थान. पैठणमधील नाथषष्ठी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी प्रस्थान. 79 वर्षांची अखंड परंपरा जोपासणाऱ्या या दिंडीत शेकडो वारकऱ्यांचा सहभाग. भिवंडीत अय्यप्पा मंदिराचा वर्धापन दिन उत्साहात साजरा. या निमित्ताने कलश यात्रा पालखी सोहळ्यात शेकडो भाविकांचा सहभाग. जालन्यातील मानेगावात आजपासून 2 दिवसीय सत्संग तसंच होळी महोत्सव आणि नागरी सत्कार सोहळ्याचं आयोजन. या सोहळ्याला पोहरादेवीचे धर्मगुरू महंत डॉक्टर बाबूसिंग महाराज, मंत्री संजय राठोड, इंद्रनील नाईक, पंकजा मुंडे राहणार उपस्थित. सार्वजनिक गणेशोत्सव बाळगोपाळ मंडळ परळचा सम्राट आयोजित टाटा प्रीमियर लीग सामन्यात भोईवाडा पोलीस ठाणेमधील वरिष्ठ आणि कनिष्ठ अधिकारी यांच्या संघाविरुद्ध स्थानिक खेळाडू असा प्रेक्षणीय सामना रंगला. उद्या शिवजयंतीपासून राज्यभरात कबरी विरोधात विशेष मोहीम. औरंगजेबाच्या राज्यभरातील कबरी तातडीने हटवा. विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाची मागणी. राज्यात शेतीचं क्षेत्रफळ झपाट्याने कमी. अवघ्या 5 वर्षात 3.25 लाख हेक्टर शेतजमीन घटली. संपूर्ण देशाचा विचार करता महाराष्ट्रात सर्वाधिक घट. यामुळे शेतकऱ्यांकडून चिंता व्यक्त. वाशिम बाजार समितीत चियाची आवक वाढली. दर मात्र स्थिर आहेत. रब्बी हंगामात तब्बल 4000 हेक्टर क्षेत्रावर चियाची पेरणी. अमरावती जिल्ह्यात तुरीचा शासकीय दर 7550 असताना खुल्या बाजारात 6800 ते 7000 रुपयाने विक्री. तुरीच्या शासकीय खरेदीसाठी आतापर्यंत फक्त 6000 शेतकऱ्यांनी केली नोंदणी. किसान सन्मान निधी नावाने शेतकऱ्यांची फसवणूक. SMS मधील आता लिंक क्लिक करताच खाते रिकामे. नाशिक मराठवाड्यातील अनेक शेतकऱ्यांची फसवणूक. काटेपूर्णा प्रकल्पातून शेतीसाठी पाणी सोडणे शक्य नाही. पाटबंधारे विभागाचा अकोला तालुक्यातील शेतकऱ्यांना पत्र. उन्हाळी पीकही हातून जाण्याची शेतकऱ्यांना भीती. भंडाऱ्याच्या लाखांदूर तालुक्यात गोसे धरणाचा डावा कालवा फुटून शेतशिवारात पूर परिस्थिती. अधिकारी कर्मचारी यांच्या कारभारामुळे शेतकऱ्यांचं नुकसान. भंडारा जिल्ह्याच्या जांब परिसरात शेतीला 12 तास वीज पुरवठा करा अशी शेतकऱ्यांची मागणी. वीज वितरण केंद्र आंधळगाव येथील कनिष्ठ अभियंता यांना शेतकऱ्यांकडून निवेदन. खानदेशामध्ये मका आवकमध्ये वाढ. आवक वाढली असली तरी दर स्थिर आहेत. विविध बाजार समित्यांमध्ये सरासरी 2000 रुपये प्रति क्विंटलचा दर. पशुखाद्य उत्पादकांसह प्रक्रिया क्षेत्रातून उचल वाढल्याने दरात सुधारणा. सिंधुदुर्ग जिल्ह्यात काजू बीचे दर स्थिर. प्रति किलो 165 ते 175 रुपयांनी खरेदी तर गावठी काजूला प्रति किलो 168 रुपये दर. फळपीक विमा योजनेत 23% अर्ज बनावट. सर्वाधिक अर्ज जालना जिल्ह्यातील. अर्ज बाद केल्याने 13.60 कोटींची बचत. बेदाण्याला सांगलीत विक्रमी प्रति किलो 470 रुपये भाव. सोलापूर बाजार समितीत प्रति किलो भाव 401 वर. बेदाण्यात उत्पादन 30 ते 40% घटल्याने दरात तेजी. फार्मर ID बनवण्याच्या प्रक्रियेला रायगड जिल्ह्यामध्ये अत्यल्प प्रतिसाद. PM किसान योजनेच्या अलिबाग तालुक्यातील 20,578 लाभार्थ्यांपैकी केवळ 3942 शेतकऱ्यांनी आतापर्यंत फार्मर ID तयार केलेत. वाशिममध्ये लघु सिंचन प्रकल्पाने गाठला तळ. उन्हाळी पिकांच्या सिंचनाचा प्रश्न निर्माण. जनावरांचा चारा असलेली गवताची गंजी जळून खाक. वाशिमच्या मोठेगाव शिवारातील घटना. आगीचा पंचनामा करून आर्थिक मदत देण्याची मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे. येस बँक DHFL घोटाळा प्रकरणी पुराव्यांअभावी प्रमुख आरोपींवरील आरोप कोर्टाने फेटाळले. गोयंका बलवा यांच्यावरील आरोपपत्राची दखल घेण्यास नकार.
संभाजीनगरात पीएफची वेबसाईट बंद असल्याने गैरसोय. 15 ते 20 दिवसांपासून पीएफच्या वेबसाईटमध्ये बिघाड. पीएफ काढण्यासाठी नागरिकांच्या सेंटरवर चक्रा. कॅग संबंधित जनहित याचिकेवर उद्या सुनावणी होणार. नियुक्ती प्रक्रिया घटनाबाह्य ठरवण्याची मागणी. जनहित याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी. समृद्धी महामार्गावर कारने अचानक पेट घेतलाय. वैजापूर तालुक्यातील पालखेड गोळवाडीतील घटना. सुदैवाने कुठलीही जीवितहानी नाही, मात्र गाडी जळून खाक. 12वीच्या उत्तरपत्रिका जळाल्याचं प्रकरण. वसईतील शिक्षिका प्राचार्यांविरोधात गुन्हा दाखल. विरारच्या बोळिंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. सोलापूर जिल्ह्यात बोगस टीईटी प्रमाणपत्र धारक शिक्षक बडतर्फ. झेडपीचे सीईओ कुलदीप जंगम यांनी 5 शिक्षकांवर सेवा समाप्तीची केली कारवाई. मुंबई गोवा महामार्गावर ट्रेलर ट्रकचा भीषण अपघात. वाटूळ घाटातील तीव्र उतारात झाला अपघात. साताऱ्यातील शिरवळ येथे हनी ट्रॅपच्या जाळ्यात 2 युवक जेरबंद. 1 कोटी रुपयांची खंडणी मागणाऱ्या 2 युवकांना अटक. मनमाडवरून निघणाऱ्या नांदगाव नाशिक बसमधून अचानक धूर. यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण. सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही. ताडीच्या मालासह परराज्यातील बियर जप्त. शिरपूर दारू बंदी विभागाची दुहेरी कामगिरी. दोन्ही कारवाईमध्ये वाहनासह 4,47,800 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त. दोघांना घेतलं ताब्यात. जळगावच्या 40गावमधील संस्था चालकाला बेड्या. शिक्षकांच्या पगारावर जवळपास 1 कोटींच्या डल्ला मारल्याचा आरोप. संस्था चालकाला अखेर पोलिसांकडून अटक. सांगली खोतवाडी रस्त्यावर हिट अँड रन. आलिशान 4चाकी गाडीने 8 ते 10 वाहनांना उडवले. अपघातात 3घांची प्रकृती गंभीर. जावळी तालुक्यातील मोहाट आणि पिंपरी गावच्या हद्दीमध्ये असलेल्या 2 आराम बस वणव्यामुळे जळून खाक. या घटनेमध्ये लाखोंचं नुकसान. कोल्हापुरातल्या साने गुरुजी वसाहत येथील लोकल मार्टमध्ये खरेदीच्या बहाण्याने चोरी. साहित्यांची चोरी करणाऱ्या दाम्पत्यास जुना राजवाडा पोलिसांकडून अटक. उमरज पोलिसांची अवैध व्यावसायिकांवर कारवाई. उमरज पोलीस पथकाची अवैध धंद्यांवर मॅरेथॉन छापेमारी. 13 संशयित ताब्यात. 1,64,990 रुपयांचा मुद्देमाल जप्त. धार्मिक कार्यक्रमातून तब्बल 8 महिलांचे महागडे दागिने लंपास. छत्रपती संभाजीनगरमधील घटना. 8 लाखांच्या दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला. पुण्यातील मुंढवा परिसरात 17 लाखांचा गांजा जप्त. गांजा विक्रीसाठी आलेल्या दोघांना गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकानं केली अटक. घोडबंदरमध्ये अल्पवयीन चालकाला 10,000चा दंड. ठाणे वाहतूक पोलिसांची वडिलांवर ही कारवाई. आनंदनगर परिसरातील रस्त्यावर कार चालवताना कारवाई. यवतमाळमध्ये 3 दिवसात 2 कुंटणखान्यावर कारवाई. यवतमाळ शहर पोलिसांनी टाकला छापा. कुंटणखाना चालवणाऱ्या 2 महिला ताब्यात. बांधकाम मजुराकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार. परभणीच्या धार रोड परिसरातील धक्कादायक प्रकार. आरोपीला बेड्या. नानलपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. कोयत्याचा धाक दाखवून लुटणारी टोळी जेरबंद. सोलापूर शहर पोलिसांची कारवाई. 5 सराईत गुन्हेगारांना अटक. उल्हासनगरात बनावट एव्हरेस्ट चिकन आणि मटण मसाला विकणाऱ्या दुकानांवर कारवाई. 3 दुकानांवर गुन्हे दाखल. नाशिकच्या बागलाण तालुक्यातील धनदाई डोंगराला आग. तरुणांच्या एकजुटीने आग विझवण्यात यश. या प्रकरणातील आरोपीवर कठोर कारवाई करण्याची तरुणांकडून मागणी. नाशिकच्या सटाणामधील युवकाच्या आत्महत्येप्रकरणी 12 खासगी सावकारांवर गुन्हे दाखल. या प्रकरणी 8 जणांना पोलिसांकडून अटक. यामध्ये काही महिलांचाही समावेश. हरियाणाच्या सोनीपत जिल्ह्यात भाजपा नेत्याची हत्या. जमिनीच्या वादातून नेत्याची गोळ्या झाडून केली हत्या. पुण्यातील डीमार्टमध्ये 2 ग्राहकांमध्ये वाद. ग्राहकांमध्ये मराठी बोलण्यावरून वाद झाल्याची माहिती. वादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल.
चंद्रपुरात हृदयविकाराचा झटका आल्याने एका कारागृहातील बंदीचा मृत्यू. मृतक बंदीचं नाव मधुकर ढोके असे आहे. वाळूच्या अवैध वाहतूक प्रकरणी 2 ट्रॅक्टर जप्त. राळेगाव महसूल विभागाची कारवाई. दोन्ही ट्रॅक्टर पुढील दंडात्मक कारवाई पूर्ण होईपर्यंत वडकी पोलीस ठाण्यात जमा. सांगलीच्या मिरजेत गांजाची विक्री करणारे 3 अल्पवयीन मुलं ताब्यात. 67,000 किमतीचा गांजा जप्त. या प्रकरणी महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. चिपळूण दसपटीतील डोंगरांमध्ये वणवा. आगीत शेकडो एकरवरील बागायतीसह वनसंपदा जळून खाक. यात आंबा, काजू, फणस बागायती तसेच वनसंपदेचा समावेश. यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. पिंपरी चिंचवडच्या मोशी गावात वाहन तोडफोड करणाऱ्या टोळक्यांची पोलिसांनी काढली धिंड. या प्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलिसांनी 9 जणांना घेतलं ताब्यात. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.